क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण 7 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत. हे प्रश्न UPSC, MPSC इतर सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयोगाचे आहेत. या प्रश्नाच्या सिरीजमध्ये आपण एक्झाम पॉईंट ऑफ एक महत्त्वाचा टॉपिक पाहतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. चला आता आपण 7 मार्चचे चालू घडामोडीचे प्रश्न पाहूया. तर सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो, काल विचारला गेला प्रश्न, म्यानमारच्या लाकडी चुलाच्या प्रकल्पाला संयुक्त राष्ट्राने कोणते पहिली मंजुरी प्रमाणपत्र दिलेले आहे? तर याला कार्बन क्रेडिट म्हणून हा प्रमाणपत्र देण्यात आला. तर ऑप्शन क्रमांक 1 आपला योग्य उत्तर आहे. आता आपण पाहूया आजचे प्रश्न. महाराष्ट्राचे 23वे राज्यपाल म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर जिष्णू देव वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. तर ऑप्शन क्रमांक 4 आपला योग्य उत्तर आहे. महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल म्हणून जिष्णू देव शर्मा यांची नियुक्ती करण्यात आली. ते महाराष्ट्राचे कितवे राज्यपाल आहेत? 23वे राज्यपाल आहेत. पदभार केव्हा स्वीकारला त्यांनी? 6 मार्च 2026 रोजी. पूर्वीचे पद तेलंगणाचे ते आधीचे राज्यपाल होते. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या देशाने सार्वजनिक आरोग्य समस्या म्हणून कुष्ठरोग दूर केलेले जागतिक आरोग्य संघटना WHO चे अधिकृतपणे घोषित केलेला आहे? तर तो देश आहे चिली हा देश. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. कुष्ठरोग निर्मूलनाबद्दल महत्त्वाची माहिती. जॉर्डन कुष्ठरोग निर्मूलन करणारा जगातला पहिला देश आहे. सप्टेंबर 2024 मध्ये त्यांनी घोषणा केलेली होती. आणि 2026 मध्ये 4 मार्च रोजी चिलीने कुष्ठरोग निर्मूलन करणारा जगातला दुसरा देश आणि अमेरिकेतला पहिला देश ठरलेला आहे. संस्था जागतिक आरोग्य संघटना WHO द्वारे अधिकृत प्रमाणपत्र. त्यानंतर आपण पाहूया पुढला प्रश्न. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोणता वर्ष सामाजिक समता व समरसता वर्ष म्हणून साजरा करण्याची घोषणा केलेली आहे? तर तो वर्ष आहे वर्ष 2026 आणि 27. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. सामाजिक समता व समरसता वर्ष 2026-27 घोषणा अर्थसंकल्प 2026-27 मध्ये 6 मार्च 2026 या रोजी करण्यात आली. घोषणा करणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. उद्देश सामाजिक समता आणि सखोलचा प्रसार करणे. त्यानंतर पुढला प्रश्न, कोणत्या राज्याने ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकांसाठी 12.66 कोटी रुपयांचा आव्हान निधी सुरू केलेला आहे? तर तो राज्य आहे तेलंगणा राज्य. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. ग्रामीण महिला आणि युवा उद्योजकता 12.66 कोटीचा आव्हान निधी. राज्य तेलंगणा. निधी 12.66 कोटी रुपये. उद्देश ग्रामीण भागातली महिला आणि तरुण उद्योजकांना चालना देणे. भागीदारी SERP सोसायटी फॉर एलिमिनेशन ऑफ रूरल पॉवर्टी, T-हब, V-हब आणि बिट्स बिलानी हैदराबाद यांची भागीदारी इथे आहे. प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे 300 महिला व युवा उद्योजकांना तांत्रिक मार्गदर्शन, बाजारपेठ आणि गुंतवणूक मिळवून देण्यात मदत मिळेल. तर ही खूप महत्त्वाची माहिती ग्रामीण महिला युवा उद्योजका याबद्दल. त्यानंतर पुढला प्रश्न, डॉक्टर मंदाकिनी प्रकाश आमटे यांना कोणता मानाचा पुरस्कार जाहीर झाला? तर त्यांना अहिल्यारत्न पुरस्कार जाहीर झाला. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. अहिल्यारत्न पुरस्कार डॉक्टर मंदाकिनी आमटे. पुरस्कार अहिल्यारत्न पुरस्कार प्रदान करणारी संस्था पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ. प्रदान दिनांक 7 मार्च 2026. विद्यापीठाचा 7वा नाम विस्तार दिन. पुरस्काराचे स्वरूप 51,000 रुपये, सन्मानचित्र, शाल आणि श्रीफळ. उद्देश दुर्गम भागाचे आदिवासी आरोग्य, शिक्षण आणि मानवसेवेसाठी त्यांनी केलेले उल्लेखनीय कार्याचे गौरव म्हणून हा पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, सेबीनं भ्रामक पोस्टावर लक्ष देण्यासाठी कोणते AI साधन लॉन्च केलेलं आहे? तर सुदर्शन नावाचा AI साधन त्यांनी लॉन्च केलेलं आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. सुदर्शन सेबीचे नवीन AI साधन. काम सोशल मीडियावर भ्रामक आर्थिक सल्ला आणि माहितीवर नजर ठेवणे. क्षमता बहुभाषिक असून ऑडिओ व्हिडिओ मंजूकर स्कॅन करणे. यश 1.2 लाख
काहून अधिक भ्रामक पोस्टवर कारवाई केलेली आहे आणि त्याला रद्द केलेले आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, हट्टी रिसाल महोत्सव प्रामुख्याने कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर तो महाराष्ट्र राज्यात साजरा करण्यात येतो. तर ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. हट्टी रियासल महोत्सव, महाराष्ट्र राज्य, शहर जालना. वेळ धुलिवंदन होळीच्या दुसऱ्या दिवशी. पार्श्वभूमी 138 वर्षाच्या ऐतिहासिक परंपरा. वैशिष्ट्य, हत्तीवरून राजा आणि मंत्र्याच्या प्रतिकात्मक मिरवणूक आणि नागरिकांना रेवड्या वाटण्याची प्रथा इथे आहे. तर हा हट्टी महोत्सव महाराष्ट्रात जालना इथे साजरा करण्यात येतो. त्यानंतर पुढला प्रश्न, टाइम मासिकाने जाहीर केलेला वुमन्स ऑफ द इयर 2026 यादीत कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे? तर सैफिना हुसेन यांचा समावेश करण्यात आलेला आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 आपला योग्य उत्तर आहे. टाइम्स वुमन ऑफ द इयर 2026 भारतीय मानकरी सफिना हुसेन एज्युकेट गर्ल या संस्थापक याचे ग्रामीण शिक्षण सुधारण्यासाठी. रेश्मा केवलरमाने वेक्टेक्स फार्मास्युटिकलच्या CEO आरोग्य सेवा आणि बायोटेक क्षेत्रासाठी योगदानासाठी. आणि रेश्मा सौजानी गर्ल्स टू हू कोड आणि मॉम्स फर्स्ट या संस्थापक आणि महिला सक्षमीकरणासाठी. तर हे 3 नाव तुम्ही लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर पुढला प्रश्न, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेला HPV लसीकरण कार्यक्रम कोणत्या आजाराशी संबंधित आहे? तर हा गर्भाशय कर्करोगशी संबंधित आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. HPV लसीकरण कार्यक्रम आजार गर्भाशय मुखाचा कर्करोग सर्व्हिकल कॅन्सर. उद्देश कर्करोगाचा प्रतिबंध करणे. लाभार्थी 14 वर्षाच्या वयोगटातील मुली. वैशिष्ट्य सरकारी आरोग्य केंद्रावर मोफत लसीकरण. सुरुवात 28 फरवरी 2026 अजमेर राजस्थान येथे करण्यात आलेला आहे. त्यानंतर पुढला प्रश्न, डेब्रीगड वन्यजीव अभयारण्यात ज्यांच्या अलीकडे भारतीय बायसन महोत्सवाचे आयोजन केलं होतं ते कोणत्या राज्यात आहे? तर हे ओडिशा राज्यात आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 आपला योग्य उत्तर आहे. डेब्रीगड वन्यजीव अभयारण्य, राज्य ओडिशा, बरगड जिल्हा. मुख्य आकर्षण इंडियन बायसन गौर संवर्धन संस्था, हिराकुंड धरणाजवळ महानदी नदी. महोत्सव भारतीय बायसन महोत्सव मार्च 2026 या रोजी. ऐतिहासिक महत्त्व म्हणजे स्वातंत्र्य सैनिक वीर सुरेंद्र साय यांच्या संबंधित आहे. तर ही महत्त्वाची माहिती डेब्रीगड वन्यजीव अभयारण्याबद्दल. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चालू घडामोडीच्या सत्रामध्ये एक्झाम पॉईंटमध्ये एक महत्त्वाचा टॉपिक घेतो. तर आजचा आपला महत्त्वाचा टॉपिक आहे मार्चमधले महत्त्वाचे दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही नुकतीच MPSCची एक्झाम बघितली असेल, तिथे जागतिक संगीत दिवसबद्दल प्रश्न होता. तर आपण हे जे मार्चमधले दिवस पाहतो ते अत्यंत महत्त्वाचे आहे. तुम्ही हे पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. तर पहिला 1 मार्चला शून्य भेदभाव दिन आणि 1 मार्चला जागतिक नागरिक संरक्षण दिन. 3 मार्चला जागतिक वन्यजीव दिन. 4 मार्चला राष्ट्रीय सुरक्षा दिन आणि 4 मार्चला जागतिक लठ्ठपणा दिन. 7 मार्चला जन औषधी दिन. 8 मार्चला जागतिक महिला दिन. 12 मार्चला नो स्मोकिंग डे. 14 मार्चला जागतिक पाय डे आणि 14 मार्चला जागतिक निर्धा दिन आणि 14 मार्चला जागतिक नदीसाठी कृती दिन. 15 मार्चला जागतिक ग्राहक हक्क दिन. 16 मार्चला राष्ट्रीय लसीकरण दिन. 20 मार्चला जागतिक आनंद दिन आणि 20 मार्चला जागतिक चिमणी दिन. 21 मार्चला जागतिक वन दिन आणि 21 मार्चला जागतिक डाऊन सिंड्रोम दिवस आणि 21 मार्चला जागतिक कविता दिन. 22 मार्चला जागतिक जल दिन. 23 मार्चला जागतिक हवामान दिन. 23 मार्चला जागतिक मेट्रोलॉजिकल डे आणि 24 मार्चला जागतिक क्षयरोग दिन आणि 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिन. तर विद्यार्थी मित्रांनो, हे खूप महत्त्वाचे मार्च महिन्याचे दिवस आहे. तुम्ही हे पॉईंट नोट डाऊन करून ठेवा. येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. आता विद्यार्थी मित्रांनो, एक प्रश्न तुमच्यासाठी असते क्वेश्चन ऑफ द डे. तर आजचा प्रश्न तुमच्यासाठी आहे, भारताची पहिली AI सक्षम कौशल्य गणना म्हणजेच स्किल सेन्सर कोणत्या शहरात सुरू करण्यात आलेली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर काय राहणार आहे? ऑप्शन क्रमांक 1 आहे तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो नवी दिल्ली. ऑप्शन क्रमांक 2 आहे मुंबई. ऑप्शन क्रमांक 3 आहे बेंगळुरू आणि ऑप्शन 4 आहे तुमच्यासाठी पुणे. तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये द्या. चुकला तरी काही हरकत नाही. येणाऱ्या व्हिडिओमध्ये आपण याच्याबद्दल माहिती पाहणारच आहोत.
आता विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर जे ही करंट अफेअरची सिरीज घेत आहोत, हे डेली करंट अफेअरची सिरीज जे तुम्हाला कशी वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. यासोबत आपण वीकली आणि मंथली करंट अफेअर पण कव्हर करत आहोत आपल्या चॅनलवर. ते पण तुम्हाला कशी वाटत आहे याबद्दल पण तुम्ही कमेंट करा आणि आपले सजेशन द्या. आणि याचसोबत आपण आता आपल्या चॅनलवर टेस्ट सिरीज पण लॉन्च केलेली आहे. जानेवारी महिन्याच्या पहिला ही टेस्ट सिरीज तुमच्यासमोर आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. तर टेस्ट सिरीज देऊन तुम्ही आपली प्रॅक्टिस पण करू शकता. तर हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटत आहे तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.